काय? The simplest ratio of a molecular formula is empirical formula. Okay. Suppose molecular formula is C2H6. Molecular formula काय आहे? C2H6. त्याचा empirical formula काय होतो? CH3. Suppose molecular formula is C4H12. त्याचा empirical formula काय होतो? CH3. मग empirical formulaची डेफिनेशन काय? बुक मधली जर डेफिनेशन बघितली तर the simplest whole number ratio of number of atoms of constituent elements present in a molecule is called as empirical formula. The simple whole number ratio of atoms of constituent elements present in a molecule is called as empirical formula. तर बोलतो आपण empirical. Molecular formula काय असतं? The formula which indicates the actual number of atoms of constituent elements present in a molecule. Okay, molecular formula काय शो करतो? सपोज मिथेन आहे, मिथेनचा CH4 त्याचा एम्पिरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, कारण याचा रेशो पण तोच येतो. फॉर एक्झाम्पल इथेन हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6, तो काय करतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला ऍक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स प्रेझेंट इन अ मॉलिक्युल. ऍक्च्युअल नंबर सांगतो. कार्बनचे किती आहेत? 2. हायड्रोजनचे किती आहेत? 6. which indicates the actual number of atoms of constituent elements present in a molecule. But empirical formula काय असतं? It is the simplest whole number ratio of number of constituent elements present in a molecule. त्याला बोलतो आपण empirical formula. आलं लक्षात? दोन्हीचे ही डेफिनेशन, मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आणि एम्पिरिकल फॉर्म्युला काय हे आपण बघितलं. हाऊ वी कॅन डिटरमाइन द एम्पिरिकल फॉर्म्युला फ्रॉम पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट. ह्याच्यावरती एक न्यूमेरिकल बोर्डच्या एक्झामला 3 मार्क्सचा विचारला जाऊ शकतो. बऱ्याच वेळा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पण येतात जेई नीटच्या एक्झामला, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. ओके, तर आपण we can determine empirical formula from percentage composition of element. Then we can determine molecular formula from empirical formula. तो कसा डिटरमाइन करायचा आपण बघूयात. ओके, एम्पिरिकल फॉर्म्युला कसं करायचा? दॅट हॅव अ फ्यू स्टेप्स. त्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आपण बघूयात. ओके, इन स्टेप 1, determination of empirical formula from percentage composition. Determination of empirical formula from percentage composition of elements. त्याच्यासाठी काय काही स्टेप्स आहेत, ते स्टेप्स बघूयात आपण. स्टेप 1, check whether the sum of SEM, sum म्हणजे बेरीज. Check whether the sum of percentage composition of all the elements is 100. ओके, पर्सेंटेज कंपोजिशन समजा वेगवेगळ्या एलिमेंटचं दिले, तर पहिल्यांदा काय करायचंय? त्या सर्व एलिमेंटचं पर्सेंटेज कंपोजिशनची बेरीज करायचं आहे. 100 आहे की नाही बघायचं. इफ 100 then okay. If sum of percentage composition of all the elements is not 100, then remaining पर्सेंटेज कंपोजिशन इज द पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ ऑक्सिजन. तर नसेल तर रिमेनिंग राहिलेलं आहे ते पर्सेंटेज कंपोजिशन कशाचं कन्सिडर करतात? ऑक्सिजनचं. सपोज सम ऑफ ऑल द पर्सेंटेज कंपोजिशन इज 80%, देन रिमेनिंग 20% इज ऑक्सिजन. इफ सम ऑफ percentage composition of all the elements is not 100, then remaining percentage composition is the percentage composition of oxygen. Next step. Then step 2. Divide the percentage composition of each element by its atomic mass. Then you will get number of moles. Given mass upon atomic mass. Okay, तर moles येतात, number of moles. Divide the percentage composition. आता प्रत्येक याचं एलिमेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन, त्या काही मॉलिक्यूल मध्ये किंवा कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट आहेत त्याच्या एलिमेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन दिलेलं आहे.
त्या पर्सेंटेज कंपोजिशनला कशाने डिव्हाइड करायचं आहे? इट्स ॲटॉमिक मास. यू विल गेट नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स. त्याच्यामध्ये डिव्हाइड द percentage composition of each element by its atomic mass. Percentage composition of each element by its atomic mass. त्याला न्यू बुक मध्ये नंबर ऑफ मोल्स बोललेला आहे. मागे अटॉमिक रेशो, प्रिव्हियस जे अगोदरचे बुक होते त्याला अटॉमिक रेशो बोललं होतं. ठीक आहे, काही हे करा. पण काय करायचे? पर्सेंटेज कंपोजिशनला अटॉमिक मासने डिवाइड करायचे. यू विल गेट नंबर ऑफ मोल्स. देन स्टेप 3, थर्ड स्टेप मध्ये काय करायचे? डिवाइड दॅट नंबर ऑफ मोल्स, डिवाइड दॅट नंबर ऑफ मोल्स बाय द स्मॉलर नंबर ऑफ मोल्स. समजा प्रत्येक एलिमेंटचे जे काही अटॉमिक रेशोने डिवाइड केल्यानंतर नंबर ऑफ मोल्स आले त्याला स्मॉलर नंबर ऑफ मोल्स ने डिवाइड करायचे. त्याच्यामध्ये जे स्मॉलर आहे त्याच्याने डिवाइड करायचे. यू विल गेट अ मोलार रेशिओ. तुम्हाला काय भेटेल? मोलार रेशिओ. गेट अ मोलार रेशिओ. सपोज त्या पर्सेंटेज कंपोजिशनला अटॉमिक मासने डिवाइड केलं, प्रत्येकाचं काहीतरी नंबर ऑफ मोल्स आलं, तर त्यामध्ये त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये काय करायचंय? त्या प्रत्येक नंबर ऑफ मोल्सला त्या एलिमेंट्स मधून जो स्मॉलर जो आहे त्याच्याने डिवाइड करायचं. सपोज कार्बन एका एलिमेंटचा, सपोज XYZ इतके एलिमेंट आहेत एका कंपाऊंड मध्ये आणि XYZ एलिमेंट आहेत. एक्सचा अटॉमिक मासनं डिवाइड केल्यानंतर सपोज 4 आलं, वायचं 8 आलं आणि झेडचा 2 आला. त्याच्या पर्सेंटेज कंपोजिशनला अटॉमिक मासनं डिवाइड केल्यानंतर मग त्यानंतर काय करायचं? डिवाइड द नंबर ऑफ मोल्स ऑफ ईच एलिमेंट बाय द स्मॉलर नंबर ऑफ मोल्स. ह्याच्याने डिवाइड करायचं याला. ओके, किती येईल? 2. याला बोलतो आपण मोलार रेशो. ह्याच्याने किती येईल? 4. ह्याच्याने किती? 1. मोलार रेशो. देन स्टेप 4. त्यानंतर स्टेप 4 आहे. इफ दॅट मोलार रेशो is in a whole number, then it's okay. If a molar ratio is not in a whole number, then multiply that all the molar ratio by a suitable factor. Okay, step 4. In step 5, write the empirical formula by writing the number of atoms in front of a symbol of that element. तुम्हाला काय भेटेल? एम्पिरिकल. त्या एम्पिरिकल फॉर्म्युल्यापासून मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा डिटरमाइन करायचा ते आपण बघूयात. त्याच्या अगोदर मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला हे समजून दाखवतोय की पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट पासून एम्पिरिकल फॉर्म्युला कसा काढायचा. ओके, याचे स्टेप आहेत, आपण तो समजून घेऊया. एक न्यूमेरिकल आहे बघा. कंपाउंड कंटेन्स 4.07% of hydrogen, 24.27% of carbon and 71.65% of chlorine. What is its empirical formula? ओके, पर्सेंटेज कंपोजिशन दिले वेगवेगळ्या एलिमेंटचं त्या कंपाउंड मध्ये प्रेझेंट असलेलं, त्याच्यापासून एम्पिरिकल फॉर्म्युला काढायला सांगितलं. ओके, आपण करूयात आणि याचा आन्सर मला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला आणखी एक्सप्लेन करेल. ओके, सुरुवातीला फक्त पर्सेंटेज कंपोजिशन ठेवा. हे हायड्रोजनचं आहे, इथं हे क्लोरीनचं आहे आणि हे कशाचं आहे? कार्बनचं आहे. आपल्याला चार्ट करायचं आहे आणि चार्ट करूनच तुम्ही सॉल्व कराल. ओके, याचं पण इकडे लिहितोय मी 24.27% ऑफ कार्बन. ओके, कार्बन चार्ट करतो, चार्टनच सॉल्व करा. तर सोल्युशन त्याच्यामध्ये काय करायचं? इकडे नेम ऑफ एलिमेंट इथं पर्यंत, इथं पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट, इथं नेम ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन दॅट कंपाउंड, इथे percentage composition of that element. ओके, इन अ कंपाउंड. नेम काय? पहिलं कार्बन घेऊयात. कार्बनचं पर्सेंटेज किती आहे?
24.27%. हायड्रोजन किती आहे 4.07%. त्यानंतर काय क्लोरीन किती आहे 71.65%. ठीक आहे. ओके हे झालं. तर त्यानंतर हे झालं नंबर ऑफ एलिमेंट, नेम ऑफ एलिमेंट्स आणि पर्सेंटेज कंपोजिशन. मग while determining the empirical formula from percentage composition, first step काय check whether the sum of all the percentage composition of elements is 100 आहे की नाही बघा. जवळपास बघायचं 24 and 4 28 and 71 29 and 70 99 आणि हे जवळपास 100 होतं. मीन्स सम ऑफ पर्सेंटेज कंपोजिशन इज 100. ओके म्हणजे ऑक्सिजन त्यामध्ये नाही आहे. आणि जर ऑक्सिजनचं दिलेलं असेल तर 100 होतच. ऑक्सिजनचं पर्सेंटेज कंपोजिशन त्या न्यूमेरिकल मध्ये असेल तर सम 100 असतंच. ओके एखादी वेळेस काय करतात तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी, तुमचं लक्ष तिकडे जाऊ नये म्हणून सम ऑफ पर्सेंटेज कमी देतात आणि तिथं ऑक्सिजनचं देत नाही. मग रिमेनिंग कशाचं असतं ते ऑक्सिजनचं असतं. त्यावेळेस तिथे लक्ष ठेवून राहायचं. एखादी स्टेप अगोदरच करून घ्यायचं म्हणजे 100 आहे की नाही बघायचं. आणि जर त्यामध्ये मी आणखी एकदा सांगतोय बघा, ऑक्सिजनचं पर्सेंटेज कंपोजिशन दिलं असेल तर चेक पण करायची गरज नाही, कारण रिमेनिंग नसतं, टोटल 100 असतंच. आणि ऑक्सिजनचं दिलं नसेल तर एकदा चेक करून बघा. जर 100 असेल तर ऑक्सिजन नाहीच आहे त्या कंपाऊंडमध्ये आणि 100 नसेल तर रिमेनिंग पर्सेंटेज कशाचं असेल ऑक्सिजन. ठीक आहे. मग पर्सेंटेज कंपोजिशन फर्स्ट स्टेप झाली. सेकंड स्टेप काय डिवाइड द each percentage composition of element by its atomic mass number. ओके मग त्याला काय ते नंबर ऑफ मोल्स भेटतं. आपल्याला काय भेटतं नंबर ऑफ मोल्स. तिसऱ्यामध्ये काय नंबर ऑफ मोल्स भेटतं. काय करायचंय डिवाइड करायचंय. मग करा कार्बनला 24.27 अपॉन अटॉमिक मास. कार्बनचं किती 12. आता बघा जर तुम्हाला दिलेलं असेल अटॉमिक मास त्या न्यूमेरिकल मध्ये कार्बनचं कधी 12.032 असं काहीतरी देतात, म्हणजे पॉईंटच्या पुढं काहीतरी थोडंसं. जर दिलेला असेल तर तो नंबर घ्या, नाहीतर 12 घेतला तरी चालेल. कधी कधी हायड्रोजनचं अटॉमिक मास 1.008 देतात, ॲक्युरेट तेवढंच आहे 1.008. जर तिथं न्यूमेरिकल मध्ये तसं दिलेलं असेल तर तेच यूज करा, अदरवाईज तुम्ही 1 घेतलं तरी. ओके ठीक आहे. मग याचा रेशो किती येईल बघा. 12 टू ज किती आलं 24 पॉईंट 2 ला जात नाही म्हणून 0. 12 टू ज 24. ओके 3 उरले, काही घ्यायची गरज नाही, 2 पर्यंतच काढू देतात. ओके ते चालेल. आता हायड्रोजनचं किती आहे 4.07 अपॉन हायड्रोजनचा अटॉमिक मास किती आहे 1. 1 किती कशाला डिवाइड केला तेवढंच येतं 4.07. पुन्हा क्लोरीनचं 71.65. क्लोरीनचं किती असतं अटॉमिक मास 35.5 क्लोरीनचा अटॉमिक मास. ओके क्लोरीनचा अटॉमिक मास किती असतं 35.5. त्याला 2 न मल्टिप्लाय केलं 71 येतं, म्हणजे जवळपास 2.02 येतं. ओके करून बघा. त्याचं 71.65 डिवायडेड बाय इट्स अटॉमिक मास 35.5. त्याच्या पर्सेंटेज कंपोजिशनला अटॉमिक मासने डिवाइड केलं किती येतं 2.02. ओके एक स्टेप झाली. नंबर ऑफ मोल्स आपण काढलं. देन नंबर ऑफ मोल्स काढलात तर नेक्स्ट स्टेप मध्ये काय विचारलं तुम्हाला स्टेप 3 डिवाइड द नंबर ऑफ मोल्स ऑफ ईच एलिमेंट बाय अ स्मॉलर नंबर ऑफ मोल्स. याच्यामध्ये स्मॉलर कोणता आहे 2.02. प्रत्येकामध्ये या तिन्हीमध्ये 2.02 आहे ते स्मॉलर आहे. ओके म्हणजे डिवाइड करायचे अँड यू विल गेट अ मोलार रेशो. काय भेटेल तुम्हाला मोलार रेशो 2.02 अपॉन 2.02. ओके जो काही नंबर ऑफ मोल्स आले त्याच्यामध्ये जो स्मॉलर आहे त्याच्यानं प्रत्येक नंबर ऑफ मोल्सला डिवाइड करायचंय. मग त्याला डिवाइड केलं 2.02. इथं स्मॉलर आहे त्याला प्रत्येकानं डिवाइड केलं, याचं 1 आलं. 4.07 अपॉन 2.02 नियर अबाउट 2 येतं, बरोबर आहे नियर अबाउट 2. ओके आणि याचं 2.02 अपॉन 2.02 याचं किती येतं 1. ओके म्हणजे मोलार रेशो काय आला 1:2:1. मोलार रेशो किती आहे 1:2:1. आलं.
त्याच्यानंतरची एक स्टेप आहे, इफ मोलार रेशो इज नॉट इन अ होल नंबर और इन अ फ्रॅक्शन. तर समजा हा मोलार रेशो फ्रॅक्शन मध्ये असता, सपोज इथं 2.5 असतं किंवा इथं 0.5 असतं, 0.75 असतं, तर मल्टिप्लाय बाय इट अ सुटेबल फॅक्टर अँड कन्वर्ट इट इन टू अ होल नंबर. ओके, त्याला काय करायचंय, होल नंबर मध्ये कन्वर्ट करायचं. देन त्यानंतर होल नंबर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याच्यानंतरची स्टेप काय, राईट दॅट नंबर इन फ्रंट ऑफ सिम्बॉल ऑफ दॅट एलिमेंट अँड दॅट इज नथिंग बट द इम्पेरिकल फॉर्म्युला. इथे किती आहे, C1 1 लिहिलं नाही तरी चालेल, H2 आणि Cl पण काय 1. म्हणजे इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड इज CH2Cl. इम्पेरिकल फॉर्म्युला काय असेल मग, CH2Cl. ओके, यावेळेला तुम्हाला इम्पेरिकल फॉर्म्युला डिटरमाइन करता आला. स्टेप चार्ट करायचं, एकदम बिंदास चार्ट बनवला तर ते तुम्हाला इझिली होऊन जाईल. इम्पेरिकल फॉर्म्युला काय आला, CH2Cl. इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड इज CH2Cl. ओके, कसं आलं ते काढलं आपण, स्टेप बाय स्टेप आपण बघितलं. इम्पेरिकल फॉर्म्युला कसा डिटरमाइन करायचा लक्षात आलं. मग इम्पेरिकल फॉर्म्युलापासून मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढायचा ते बघा की इम्पेरिकल फॉर्म्युलापासून मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा डिटरमाइन करायचा. हो, यू कॅन डिटरमाइन मॉलिक्युलर फॉर्म्युला फ्रॉम इम्पेरिकल फॉर्म्युला. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. ओके, आत्ताच आपण इम्पेरिकल फॉर्म्युला काढला आहे का ह्याचा, CH2Cl आला होता. ओके, इम्पेरिकल फॉर्म्युला. आता मग N काय त्या अगोदर माहिती व्हायला पाहिजे. N इथं नंबर ऑफ मोल्स नाही, लक्षात घ्या, इथं N वेगळा आहे, वेगळ्या अर्थाने. N इज इक्वल टू मॉलिक्युलर फॉर्म्युला मास और मॉलिक्युलर मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मासनं इम्पेरिकल फॉर्म्युला मासनं डिवाइड केलं की काय येतं, N येतं. आणि ते N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला मॉलिक्युलर मास माहिती असण्याची गरज आहे. त्या कंपाऊंडचं ज्या कंपाऊंडचं पर्सेंटेज कंपोजिशन दिलंय त्याचं जर मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटरमाइन करायचा असेल तर यू हॅव टू नो द मॉलिक्युलर मास ऑफ दॅट कंपाऊंड. समजा त्याचा मॉलिक्युलर मास दिला असेल तर यू कॅन डिटरमाइन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑल्सो फ्रॉम इम्पेरिकल फॉर्म्युला. सपोज त्या बुकमध्ये त्याचं मॉलिक्युलर मास दिलंय, सपोज मॉलिक्युलर मास ऑफ सच कंपाऊंड, या कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास पर्सेंटेज कंपोजिशन पण दिलं होतं, तुम्हाला इम्पेरिकल फॉर्म्युला काढायला सांगितलं होतं. तर मॉलिक्युलर मास पण दिलं तर तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला पण काढू शकता. सपोज मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सच कंपाऊंड इज 98.96, देन डिटरमाइन द मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काढून बघूयात. दोन नोट डाऊन करा, साईडला ठेवा. नोट डाऊन केला. आता तुम्हाला इम्पेरिकल फॉर्म्युलापासून मॉलिक्युलर फॉर्म्युला पण काढता. इम्पेरिकल फॉर्म्युला काढलाय आपण, लक्षात आलं. आता त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण काढूया. त्याच्यासाठी मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी फर्स्ट डिटरमाइन द N. N मीन्स काय त्याचं फॉर्म्युला, मॉलिक्युलर मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास किती आहे, वरती दिले तुम्हाला 98.96. इम्पेरिकल फॉर्म्युला मास, इम्पेरिकल फॉर्म्युला तुमच्या समोर आहे, त्याचं मास तुम्हाला काढता येतं. सेम ॲज लाईक मॉलिक्युलर मास. जसं मॉलिक्युलर मास काढतो आपण डिफरंट कंपाऊंडचं, तसंच इम्पेरिकल फॉर्म्युला मास काढायचंय. इम्पेरिकल फॉर्म्युला बघायचं, त्याच्यामध्ये जेवढे ॲटम आहेत तेवढ्या ॲटमच्या ॲटॉमिक मासचं बेरीज करायची, म्हणजे तुम्हाला इम्पेरिकल फॉर्म्युला आहे. हा आहे इम्पेरिकल फॉर्म्युला. याच्यामध्ये कार्बनचं ॲटॉमिक मास येतं 12, हायड्रोजन 2 आहेत इम्पेरिकल फॉर्म्युलामध्ये म्हणून 2, एका हायड्रोजनचं 1, 2 हायड्रोजनचं 2. क्लोरीन 1 आहे,
क्लोरीनचा अटॉमिक मास किती असतं 35.5. किती होतं हे 14 प्लस 35.5 म्हणजे किती होतं 49.5. लक्षात. हे आहे इम्पेरिकल फॉर्म्युला मास. आताच आपण काढलं आणि मॉलिक्युलर मास आपल्याला दिलंय. मग हे किती होतं जवळपास 99 हे होतं. हे 98.96 म्हणजे 99 आहे. नियर अबाउट किती होतं 2. एन ची व्हॅल्यू किती आले N2 आले. मग ह्याच्यापासून तुम्ही काय काढू शकता आता मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स नाही तर N R नवीन बुक मध्ये R न पण डिनोट केले आहे. ओके. काय इथं काय N इज इक्वल टू मॉलिक्युलर मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. किती आलं होतं N आता 2 आलं होतं आणि CH2Cl हा तुमचा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे. याचं किती येईल 2 into C2H4Cl2. दिस इज युअर मॉलिक्युलर फॉर्म्युला of the given element which have percentage composition. कार्बन जे काही तुमच्या समोर होतं 24 पॉईंट काहीतरी, हायड्रोजन 4.07, क्लोरीन 71 पॉईंट काहीतरी होतं. त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल C2H4Cl2. यावे ना. We can determine empirical formula and then molecular formula from percentage composition of element. If we know the molecular mass of that element, molecular mass माहिती असेल आणि percentage composition माहिती असेल तर आपण काय करू शकतो empirical formula of that compound and then again molecular formula of that compound. ओके. यावेळेला आहे याचं आणखीन एक एक्झाम्पल आपण व्यवस्थित पुन्हा चार्ट काढून मॉलिक्युलर फॉर्म्युलापर्यंत घेऊयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. आताच्या लेक्चरमध्ये थोडंसं पुरेसं आहे.